हाय मैत्रिणींनो, आज आपण पेपरवरती कटिंग करणार आहोत. कटोरीचं तुम्हाला शिकवणार आहे पेपरवरती कटिंग कशी करायची. ही पेपर आहे, आपण याला फोल्ड केलेला आहे. आता याच्यावर मी तुम्हाला पुढची साईज दाखवणार आहे. आपली उंची आहे 14, त्याच्यात 1 इंच मार्जिन, 15 पूर्ण उंची टोटल घ्यायची आहे आपल्याला. पाहू शकते 15वर उंची आहे. आणि आपल्याला इथून गळा रुंदी 2 इंच घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर शोल्डर 3 इंच. आणि इथून मुंडा आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे. जर आपण जास्त घेतलं, हा ब्लाऊज 38 साईजचा आहे, याच्यापेक्षा जास्त आपण घेतलं तर आपल्या खाक्यात फुगा येऊ शकतो. छाती 9 इंच. छाती 9 इंच आणि आपल्या त्याच्यात 1.5 इंच सिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला खाली सरळ रेष आखून घ्यायचा आहे. इथून आपल्याला 1.5 इंच आणि असा गोलाकार करून घ्यायचा आहे. पुढचा गळा आहे आपला 7 इंच. 7 इंचावर आपण मार्जिन करून घेणार आहोत. आणि इथून आपल्याला 2.5 घ्यायचा आहे. आपण वरतून 2 घेतलेला आहे ना, आता खालून आपल्याला 2.5 घ्यायचा आहे, जेणेकरून गळा एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये गोलाकार येतो. असं गळ्याचं सेट देऊन टाकायचं आहे आपल्याला. आणि आता आपण योगपट्टी करणार आहे. योगपट्टी आहे आपली 3 इंच आणि इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे. आपण इथं 3 आणि इथं 2.5 इंच घेतलेला आहे आणि अशी सरळ रेष आखून घ्यायची आहे आपल्याला. आणि आपल्याला आता कटोरी काढायचं आहे. कटोरी आपण 6 इंच घेणार आहोत. इथून आपल्याला 6 इंचावर मार्जिन करून घ्यायचं आहे. आणि इथून आपण अर्धा इंचमध्ये घेणार आहोत. मध्ये आणि इथून आपल्याला 2.5 किंवा 2 इंचावर घ्यायचं आहे, तर मी इथं 2 इंच घेणार आहे. आणि आता आपल्याला कटोरीचा आकार करून घ्यायचा आहे. आपल्या इथून या टक्सवर आणि आपल्या 6 इंच इथं या टक्सवर आपल्याला डायरेक्ट घ्यायचं आहे. हे झाले आपली कटोरीचे आकार तयार. आपण आता याला कट करून घेणार आहोत. आणि मेन म्हणजे कटोरी कशी वाढवायची ती तुम्हाला बघायचं आहे. ही आता आपली योगपट्टी कट करून घेणार आहोत. आणि आता आपल्याला गळासुद्धा कट करायचा आहे. आणि आता आपण कटोरी कट करून घेणार आहे. ही झाली आपली योगपट्टी आणि ही आपली कटोरी आणि हे झालं आपलं साईडचा भाग. आता आपण कटोरी कशी वाढवायची ती पाहणार आहे. आपण हा कट केलेला कटोरी याच्यावर ठेवायचा आहे. आणि लक्षात ठेवायचं की साईडने आपल्याला कागद उरलेला पाहिजे. आता ही कटोरी आपण आखून घेणार आहोत, जशी आहे तशी त्याच्यावर. हे पाहू शकता, ही कटोरी आखून घेतली आहे. आता याच्यात किती इंच वाढवायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. या साईडने 1.5 इंच आणि या साईडने पण 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे दोन्ही मोजून घ्यायचं आहे किती. हा 9 इंच. 9चा अर्धा भाग 4.5 इंच. आपल्या इथं 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि आता जॉईन करायचे आहे आपल्याला.
आणि इथून याला जॉईन करायचं आहे आणि आपल्याला इथून थोडंसं वरती वाढवून घ्यायचं आहे. असं करत करत आपल्याला याला जॉईन करायचं आहे. ही झाली आपली कटोरी वाढवली. एकदम परफेक्ट कटोरी अशी कट करायची. ही झाली आपली परफेक्ट कटोरी. ही आपली योकपट्टी आणि हा आपला साईडचा पार्ट. एकदम परफेक्ट, बिघडणार अजिबात नाही. ही आपली योकपट्टी या साईडने येते. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून मला सांगा.